नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांची कोकण रेल्वेची जी एक्झाम फीज आहे, एक्झाम दिल्यानंतर ही मिळालेली नाही आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे, की तुमची जी एक्झाम फीज आहे, ते तुम्हाला परत कशी मिळवता येणार आणि तुम्हाला कशाप्रकारे मेल करायचा आहे आणि तो कुठे पाठवायचा आहे आणि बाकी राहिलेले जे पोस्ट आहे टेक्निशियन, ई-एस-टी-एम आणि जी-टी-एम या पोस्टचा जो रिझल्ट आहे, तो बाकी असल्यामुळे तो कधीपर्यंत लागेल याची डेट जी आहे, ते आपल्यापर्यंत आलेली आहे. ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून बघा अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आता हा जो तुम्हाला मेल फॉर्मॅट दिसत आहे, हा तुम्हाला टाइप करून कोकण रेल्वेच्या ऑफिशियली ईमेल आयडीवरती पाठवायचा आहे. तो कशाप्रकारे पाठवायचा आहे याची पण मी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्याआधी बघा खूप विद्यार्थ्यांचे मी डाऊट क्लिअर करतो, की बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी कोकण रेल्वेची एक्झाम दिलेली आहे, त्यांचीच एक्झाम फीज परत मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेलीच नाही आहे, त्यांची एक्झाम फीज रिटर्न मिळणार नाही आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जे कोणी विद्यार्थ्यांचे पॉइंट्समॅन आणि ट्रॅकमॅनसाठी अर्ज केलेले होते, त्यांचे जर फॉर्म रिजेक्ट झालेले असतील, तर त्यांची एक्झाम फीज परत मिळणार नाही आहे. कारण की बघा ते लँड लुजर कॅन्डिडेटसाठी प्रिपेअर केलेलं होतं. त्यांनी नोटिफिकेशनमध्ये आधीच सांगितलेलं होतं. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फीज रिफंड करण्याची आशा बाळगू नये. कारण की त्यांनी क्लिअरली इथं सांगण्यात आलेलं होतं, की एक्झाम फीज त्यांची मिळणार नाही आहे. आता यामध्ये बघा खूप विद्यार्थ्यांची एक्झाम फीज परत मिळालेली पण आहे आणि काही विद्यार्थ्यांची एक्झाम फीज जी आहे ती परत मिळालेली नाही आहे. एक्झाम फीज मिळाली नसल्यामुळे हा जो तुम्हाला मी मेलचा जो फॉर्मॅट आहे तो बनवून देत आहे. आणि बघा खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असे पण होते, की सर एक्झाम जे आहे आम्ही दिलेली आहे, पण एक्झाम फीज तरी पण आमची रिफंड मिळालेली नाही आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा जो मेल आहे, तो मी सांगत आहे. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, तर सब्जेक्टमध्ये बघा रिक्वेस्ट फॉर रिफंड ऑफ एक्झाम फीज. डिअर सर, मॅडम, आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट अ रिफंड ऑफ द एक्झामिनेशन फी आय पेड फॉर द रिसेंट रिक्रुटमेंट प्रोसेस कंडक्टेड बाय कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड. आय हॅड रजिस्टर्ड फॉर द एक्झामिनेशन अंडर द फॉलोइंग डिटेल्स. जे की बघा तुम्हाला डिटेल्स काही फिल करायचे आहे यामध्ये, जसं की बघा तुमचं पूर्ण नाव, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन नंबर जो की तुम्ही जेव्हा तुम्ही अर्ज केलेला असेल तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यासोबतच बघा तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाइड केलेलं होतं, तुम्हाला पोस्टचे नाव इथं द्यायचे आहे आणि डेट ऑफ पेमेंट म्हणजेच की बघा कोणत्या दिवशी तुम्ही पेमेंट केलेलं होतं त्याची तारीख तुम्हाला इथं लिहायची आहे. त्यानंतर बघा पेमेंट रेफरन्स नंबर जो की बघा तुम्ही फोनपे किंवा पेटीएम जे कोणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यावरून जर तुम्ही पेमेंट केलेला असेल तर बघा त्यावरती तुम्हाला पेमेंट आयडी किंवा ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर तुम्हाला मिळालेला असेल ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यासोबत बघा खाली काय सांगण्यात आलेलं आहे आणखी, आय काइंडली रिक्वेस्ट यू टू रिव्ह्यू माय केस अँड इनिशिएट द रिफंड प्रोसेसेस ॲट द अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स. आय हॅव अटॅच्ड द पेमेंट रिसिप्ट अँड ॲप्लिकेशन फॉर्म फॉर युअर रेफरन्स. बघा तुम्हाला 2 डॉक्युमेंट जे ते अटॅच करायचे आहेत, जे की बघा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंटची जी रिसिप्ट पावती आहे, ती तुम्हाला इथं लावायची आहे, म्हणजेच की अटॅच करायची आहे. प्लीज लेट मी नो इफ एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड फ्रॉम माय साइड. थँक यू फॉर युअर टाईम अँड असिस्टंट. सिन्सिअरली. जे की बघा तुम्हाला इथं संपूर्ण नाव, युअर कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आयडी जे की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरायच्या आधी तुम्ही दिलेलं असेल ही माहिती तुम्हाला टाकायची आहे. आता बघा अशा प्रकारे तुम्हाला ही जी मेलचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला टाइप करून कोकण रेल्वेची जे ऑफिशियली वेबसाईट आहे, जे की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे, या दोन्ही मेल आयडीवरती तुम्हाला पाठवायचं आहे. आता बघा हे जे तुम्हाला स्क्रीनवर मेल आयडी दिसत आहे, हे दोन्ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही या दोन्ही मेल आयडीवरती मेसेज करून म्हणजेच की हा जो तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण जो हा मेलचा फॉर्मॅट आहे तो टाइप करून तुम्हाला त्या मेल आयडीवरती पाठवायचा आहे. जेणेकरून बघा तुमची जे रिफंड फीज आहे ती मिळायला मदत होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. आता बघा बाकी राहिलेला जो पोस्ट आहे म्हणजेच की बघा जसं की बघा टेक्निशियन असेल, ई-एस-टी-एम असेल आणि जी-टी-एम असेल म्हणजेच की गुड्स ट्रेन मॅनेजर याचा रिझल्ट जो आहे तो त्याची अपडेट जी आहे ती आलेली आहे आपल्यापर्यंत. बघा हेल्पलाईन नंबरवरती मी कॉल केलेला होता. त्यांनी सांगण्यात आलेलं होतं की 20 जून नंतर जे आहे तुमची रिझल्टची प्रोसेस चालू होणार आहे. जे राहिलेल्या पोस्ट आहेत 20 जूनच्या आधी पण लागू शकते अशी त्यांनी दाट शक्यता सांगलेली आहे.
म्हणून तुम्ही अपडेटेड राहा आणि कोकण रेल्वेच्या वेबसाईटवरती तुम्ही भेट देत राहा. जर तुमच्याकडून होत नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलवरती मी वेळोवेळी अपडेट देत असतो किंवा माझ्या चॅनलवरती पण मी तुम्हाला अपडेट देतच असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बघा माझ्यापर्यंत जशी काही अपडेट येणार तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्या कोणा विद्यार्थ्यांची एक्झाम फीज रिफंड मिळालेली नाही आहे त्यांच्यापर्यंत, जेणेकरून त्यांना मदत होणार. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.